अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत। तर आपण आपला व्हिडिओ स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरुवात केलेला आहे। तर ह्या पद्धतीने आपल्या व्हिडिओपासून सर्वांना लाभ व्हावं हीच अपेक्षा, स्वामी चरणी प्रार्थना की सर्वांनी सुखात राहावं आणि सगळे आनंदात राहावे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या आपण कोणत्या अशा 5 गोष्टी बघणार आहोत की ज्या केल्याने ज्या ह्या वर्षी तुम्ही जर का केल्या तर तुम्हाला तुमच्या जीवनात इतके मार्ग सोपे होतील, इतके तुमच्या आयुष्यात सगळ्या अडचणी दूर होतील आणि सर्व मार्ग तुमचे सुखात जातील। अशा कोणत्या गोष्टी आहे तुम्हाला करायला हव्या, कारण ह्या गोष्टी जर का नक्की तुम्ही या वर्षात केल्या तर तुम्हाला नक्कीच धनसमृद्धीचा, संपत्तीचा आणि सुख समाधानाचा हा 2023 चा वर्ष जाणार आहे। आणि त्यासाठी तुम्हाला जर का हे उपाय केले, या थोड्याशा गोष्टी केल्या तर नक्कीच त्यातनं तुम्हाला भरपूर फायदा होईल असं मी सांगते तुम्हाला। तर बघा, आपला नवीन वर्ष आता सुरुवात झालेला आहे। बऱ्याचशा जणांनी बऱ्याचशा नवीन गोष्टी केल्या आहेत, बऱ्याचशा जणांनी बरेचसे उपाय केले आहेत। तर इथे मी तुम्हाला उपाय न म्हणता अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छित आहो, जिथे तुम्हाला भरपूर गोष्टी म्हणजे बघा, धनसमृद्धीचे योग येणं, त्याचबरोबर सर्व येणारे अडथळे कमी होणं, शनिदेवांचा आपल्यावर, आपला 2 ते 3 राशींवर यावेळेस साडेसातीचा जी म्हणते छाया आहे ती सुद्धा आपण कशी कमी करू शकतो, आणि त्याचबरोबर तुमच्या करिअर मार्गात, तुमच्या व्यवहारात, सगळ्या गोष्टींमध्ये किंवा तुमच्या भौतिक सुखसोयी कशा वाढतील, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, थोडा का होईना तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर राहील, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी माझी इच्छा आहे। तर चला, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की जर का तुम्हाला तुमच्या घरात, पहिली गोष्ट म्हणजे धनसमृद्धीचे योग वाढून घ्यायचे असतील, तुमच्या घरात तुम्हाला वाटत असेल की अन्नपूर्णा माता, लक्ष्मी माता, सरस्वती माता सगळ्यांनी आपल्या घरात सदैव नांदावं, सदैव त्यांनी आपल्या घरात राहावं, तर त्यासाठी तुम्हाला या दिवशी म्हणजे आता बघा, रविवारी, कोणत्याही रविवारी किंवा येत्या रविवारी तुम्हाला सूर्यदेवाला पाण्यामध्ये जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे आणि देवी लक्ष्मीची पूजा देखील करायची आहे। देवी लक्ष्मीची पूजा तर मी म्हणेल रोज करावी, रोज धनलक्ष्मीची पूजा रोज करावी। शुक्रवार, उद्या आहे शुक्रवार, तर उद्याचा दिवस तर खूप छान आहे। तर या दिवशी तुम्हाला रविवारच्या दिवशी शक्यतो, किंवा मी तर तुम्हाला सांगेल आजच्यापासूनच सवय लावून घ्या, सकाळी उठताच आंघोळ करताच सूर्याला अर्घ्य द्या आणि त्याचबरोबर जल अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला 5 सूर्याची नावं घ्यायची आहेत, नाही शक्य 1 नाव तरी घ्या। त्याचनंतर देवी महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर कणकधारा स्तोत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे। कणकधारा स्तोत्राचं पठण नक्की करा। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कणकधारा स्तोत्र म्हणजे कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्ही ते जाऊन नक्की चेक करा। असं केल्याने काय होतं, असं केल्याने ग्रहांचा शुभ प्रभाव पडतो। आपले 9 ग्रह आहेत, काही ग्रह आपल्याला असं वाटतं की ग्रह फक्त त्रास देण्यासाठी असतात, पण नाही, ग्रहांचे योग बदलावे, ग्रह आपल्यावर चांगल्या रीतीने त्याची आपण म्हणतो ना की चांगल्या गोष्टींनी ते पर्याय आणावे आपल्यावर, त्यासाठी शुभ प्रभाव आणण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात। त्यामुळे तुम्हाला सांगते, असं केल्याने, अर्घ्य दिल्यामुळे, लक्ष्मीची पूजा केल्यामुळे तुम्हाला जर का मान सन्मान मिळत नसेल तर तुमच्यातला जो मान सन्मान कमी होत असेल तो वाढतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने धन, समृद्धी, सुख, संपत्ती तुम्हाला प्राप्त होते। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे ज्यामध्ये तुमच्या सर्व अडचणी आयुष्यातले, असं मी म्हणणार नाही की तुम्ही अडचणी रहित असाल, नाही, कष्ट करावेच लागतील, अडचणी येणार, पण त्यावरनं मात कशी करायची ह्याचा मार्ग तुम्हाला लवकरच सापडेल। त्यासाठी तुम्हाला बघा, सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे। दर सोमवारी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे। 21 बेलपत्रावर पांढऱ्या चंदनाने
ओम नमः शिवाय तुम्हाला लिहायचं आहे आणि शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे. दर सोमवारी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक तर करायचाच आहे, पण त्यातल्या त्यात पहिल्या सोमवारी किंवा आपण म्हणतो ज्या सोमवारी अमावस्या किंवा पौर्णिमा येणार नसेल अशा सोमवारी तुम्हाला 21 बेलपत्रावर ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे आणि त्यांना तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. शिवलिंगाची विधिवत पूजा केल्यानंतर बेलपत्राचे मूळ लाल धाग्यात किंवा स्वच्छ कपड्यात तुम्हाला गुंडाळून गळ्यात 5 मिनिटं का होईना तुम्हाला गळ्यात घालायचे आहे. आणि ते सुकल्यानंतर तुम्हाला सांगते, सुकल्यानंतर झाडाच्या कुंडीत मातीत तुम्हाला ते ठेवायचं आहे. कोणाच्याही पायांदळी जाऊन द्यायचं नाहीये. तसेच ते उजव्या हातात सुद्धा तुम्ही घालू शकता, पण ती पानं सुकल्यानंतर कचऱ्यात टाकून दिली, इकडे फेकून दिली असं करायचं नाहीये. तुम्हाला ते व्यवस्थित मातीत तुमच्या घरातल्या कोणत्याही कुंडीत तुम्ही ते ठेवू शकता. असं केल्याने वर्षभर सर्व समस्या तुमच्यापासून दूर राहतात आणि भगवान शंकरांची, आपल्या महादेवांची कृपा आपल्यावर राहते. जर का तुम्हाला बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहायला जमत नसेल, एवढा तुमच्याकडे वेळ नसेल, तर 21 बेलपत्र फक्त वाहिले तुम्ही तरीही चालेल. तेवढं तरी करा, दर सोमवारी तेवढं तरी करा. त्यानंतर आपली तिसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याचशा राशींना, 3 ते 4 राशींना, मी कोणत्या राशी आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यांना शनिदेव महाराजांची थोडीशी अशी म्हणतो ना आपण की संकटकालीन गोष्टी आहे, पण अजिबात घाबरायची गरज नाहीये. शनी महाराजांना तुम्हाला कसं प्रसन्न करायचं आहे, त्याचबरोबर 12ही राशींमधले लोक कसे त्यांना प्रसन्न करू शकतील आपण ह्याबद्दल बघूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, सुख समृद्धी वाढवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी तुपाबरोबर तुम्हाला उडीद डाळ, तांदळाची खिचडी आणि तूप असं तुम्हाला दान करायचं आहे. कारण 2023 साली शनिदेव मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या या उपायाने शनिदेवाचा प्रकोप कमी होईल असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचा शुभ प्रभाव तुमच्यावर होईल, शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल. आणि शनीची हालचाल बदलल्याने 7.5 ते कुठल्याही प्रभावाचा म्हणजे किती अवघड प्रभावाचा जो असं आपण हे म्हणतो ना की एक लेवल असते, ती संपूर्ण जाईल. त्यामुळे ही गोष्ट नक्की करा. दान काय करायचं आहे, उडीद डाळ, तांदळाची खिचडी आणि तूप हे तुम्हाला दान करायचं आहे. मंदिरात दान करू शकता, गरीब गोरांना दान करू शकता, कुठेही तुम्हाला वाटेल ते तुम्ही दान करू शकता. त्यानंतर करिअरात तुम्हाला प्रगती करायची असेल तर बघा, नवीन वर्षामध्ये एक गोष्ट होत आहे, मी तुम्हाला सांगते ती म्हणजे काय. तर बघा, नवीन वर्ष 2023 मध्ये राहूच्या अशुभ प्रभावापासून जर का तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल, तुमच्या सर्व कार्यामध्ये, तुमच्या करिअरमध्ये जर का तुम्हाला प्रमोशन हवं असेल, एक लेवल वरती जायचं असेल, तर त्या प्रभावापासून तुम्हाला मुक्ती, म्हणजे तुमचे हे कामं होत नाहीयेत, ह्या सगळ्या गोष्टी घडत नाहीये, तर ह्या प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोखंडी अंगठी आणि बांगडी धारण केल्याने तुम्हाला, लोखंडी अंगठी किंवा लोखंडी बांगडी धारण केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. आणि त्याचबरोबर असं केल्याने व्यक्तीची बुद्धिमत्ता सुद्धा योग्य दिशेने जायला लागते आणि त्याचा सकारात्मकतेने परिणाम होऊन तो करिअरमध्ये, त्याच्या कुठल्याही कामामध्ये नवीन उंची गाठतात. म्हणजे बघा, ह्याचा प्रभाव खूप छान पडतो. राहूचा अशुभ प्रभाव पडू नये म्हणून तुम्हाला लोखंडी अंगठी किंवा लोखंडी बांगडी घालायची आहे. याशिवाय तुम्ही मांसाहारापासून दूर राहून गरीब आणि गरजू लोकांना जर का दान केलं तरी सुद्धा तुम्हाला ह्या वर्षात भरपूर लाभ होतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला या 2023 मध्ये भौतिक सुखसोयी कशा वाढवता येतील, कशा आपल्याला सर्व म्हणजे अडचणीपासनं सगळे सुखसोयी कशा घेता येतील, तर ह्याचा सुद्धा तुम्हाला मी आज उपाय सांगतेय. तो म्हणजे बघा, ज्योतिषशास्त्रात शुक्राला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. तर बघा, कुटुंब, लक्ष्मी, जमीन, मालमत्ता, करिअर, शारीरिक सुख इत्यादीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे नवीन वर्ष 2023 जर का तुम्हाला समृद्ध आणि भरभराटीचे जाऊन द्यायचे असतील तर धार्मिक स्थळी
5 शुक्रवार तुम्हाला पांढरे वस्त्र, दूध, बर्फी, पांढरी बर्फी, तांदूळ आणि साखरेचे दान करायचे आहे. 5 शुक्रवार तुम्हाला 5 गोष्टी पांढऱ्या रंगाच्या, म्हणजे पांढरे वस्त्र, मग तिथे पांढरा रुमाल सुद्धा असू शकतो, पांढरी ओढणी असू शकते, पांढरी साडी वगैरे नका देऊ, पांढरं धोतर जसे असेल तसं 5 पांढरे रुमाल जरी घेतले तरी चालेल. दूध घ्यायचं आहे, बर्फी घ्यायची आहे, पांढरी बर्फी, त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहे, साखरेचे दान करा. तर किती करायचे, मूठभर दान केले तुम्हाला तरी चालेल, 1.25 मूठ, जसं तुम्हाला होईल, जसं तुमची क्षमता आहे तसं केल्याने चालेल. असं केल्याने नवीन वर्षात सांसारिक सुखाची प्राप्ती होते आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहते. तर ह्या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला ह्या 2023मध्ये सर्व गोष्टींपासनं लांब राहता येईल, चांगले सुख भोगता येतील, अडचणी दूर राहतील आणि महत्त्वाच्या ह्या गोष्टी केल्याने, हे 5 उपाय तुम्ही केले तर तुमचं 2023 काय, पुढचं येणारं आयुष्यच बदलून जाईल. त्यामुळे नक्की करून बघा. साध्या सोप्या गोष्टी आहे, करून बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे वाटले तुम्हाला हे उपाय. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अजून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. भेटूया परत अजून एका छानशा माहितीबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.